जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन घरबसल्या कसा भरायचा त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर कुठेही जाण्याची गरज नाही, तुमच्या मोबाईलमध्येच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तर ते कसं भरायचे, सर्वात आधी प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे. मी आधीच इन्स्टॉल केलेलं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार. त्यामध्ये सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर महिलांचे संपूर्ण नाव आधार कार्डाप्रमाणे आधार कार्डात जे काही नाव असेल ते इथे संपूर्ण नाव लिहायचे आहे. त्यानंतर पतीचे संपूर्ण नाव इथे लिहायचे आहे. अविवाहित असेल तर वडिलांचे नाव इथे लिहायचे आहे. यावरती टिक करून वडिलांचे नाव लिहायचे आहे. ठीक आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे काही वडिलांच्या घरचे नाव होते ते इथे टाकायचे आहे. त्यानंतर जन्मदिनांक, महिना, वर्ष यावरती क्लिक करून जन्मदिनांक निवडा, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही तुमची जन्मतारीख असेल आधार कार्डामध्ये म्हणा किंवा TC मध्ये जे काही असेल ते इथे टाकून घ्यायची आहे. ही योजना फक्त 21 ते 65 वयोगटातील महिलांकरिता आहे. तर त्याकरता आपल्या इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, जे काही असेल ते. मग अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे तर माहिती यामध्ये भरायची आहे. तर सर्वात आधी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, आधार कार्डामध्ये जो काही पत्ता असेल तो पत्ता इथे लिहायचा आहे. त्यानंतर जिल्हा, ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता तो जिल्हा निवडायचा आहे. इथे जो काही जिल्हा असेल तो इथे जिल्हा घ्यायचा आहे. त्यानंतर गाव किंवा शहर यामध्ये तुमच्या गावाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे काही असेल तुमची तिचं नाव लिहायचं आहे, इथे त्या गावाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पिनकोड, तुमच्या एरियाचा जो काही पिनकोड असेल तो इथे समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्ड सोबत आणि बँकेच्या पासबुक सोबत लिंक असेल तोच टाकावा. नंतर आधार क्रमांक, जो कोणता तुमचा आधार क्रमांक असेल तो या बॉक्समध्ये आधार क्रमांक टाकण्यात यावा. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का असेल तर इथे होय करायचं, नसेल तर नाही करायचं. तर इथं आपण नाही करणार आहोत. ज्यांनी घेतला असेल त्यांनी हो करायचं. विवाह स्थिती, त्यानंतर हे दोन बाकीचे सोडून द्यायचे. त्यानंतर विवाह स्थितीमध्ये क्लिक केल्यानंतर विवाह स्थिती जे असेल, अविवाहित असेल तर अविवाहित, विवाहित असेल तर विवाहित, विधवा असेल तर विधवा, परित्यक्त असेल तर परित्यक्त, निराधार असेल तर निराधार किंवा घटस्फोटित असेल तर घटस्फोटित, जे काही असेल ते इथे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. तर मी विवाहितवर क्लिक करते. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, जर का दुसऱ्या राज्यात, महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जर का जन्म झाला असेल तर इथं हो करायचा किंवा नाही करायचा. तर इथं आपण नाही करणार आहोत. त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, संपूर्ण तपशील इथे बँक अकाउंटचा द्यायचा आहे तुमचा. तर बँकेचे नाव, सर्वात आधी इथे बँकेचे नाव समाविष्ट करायचे आहे. त्यानंतर बँक खात्याचे धारकाचे नाव, बँक खात्यावर जे काही नाव असेल ते नाव इथे बँक खाते धारकाचे नावाचे ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर खाते क्रमांक, जे कोणता खाता क्रमांक असेल ते इथे बँक खाते क्रमांक याच्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर IFSC कोड, बँकेचा जो IFSC कोड असते तो यामध्ये टाकायचा आहे. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा. तर इथे आपण होय करणार आहोत. ज्यांच्या कुणाचा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी सर्वात आधी लिंक करून घ्यावं, त्यानंतरच हा फॉर्म भरावा, अन्यथा ही योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर खालील कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत. यामध्ये कोणती कागदपत्रे अपलोड करण्यात येणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात आधी आधार कार्ड, तुमचा आधार कार्ड घ्यायचा आहे. दोन्ही बाजूचे फोटो काढून ते इथे अपलोड करायचे आहे. एकतर आपण सर्वात आधी मोबाईलने काढून ठेवलेला फोटो आपण गॅलरीतून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट कॅमेरा ऑन करून त्यासुद्धा आपण असे काढू शकतो. 2 नंबरवर आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. या तीनपैकी कोणतेही एक चालणार आहे. तर तुमच्याकडे शाळेची TC जर का असेल ते सुद्धा इथे चालणार आहे. तर ते सुद्धा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण काढू शकता. तो फोटो काढून इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी राशन कार्ड ते सुद्धा चालणार आहे. जर का तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असले तरी ते चालेल. तर त्याकरिता राशन कार्ड असेल तर याच्यावर क्लिक करून त्याचा फोटो काढून घ्यायचा. त्यानंतर अर्जाचा हमीपत्र, अर्ज आपण जो भरतो
त्यामध्ये हमीपत्र असतं तो येथे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बँकेच्या पासबुकचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. याच्यावर क्लिक करायचा आणि फोटो बँकेच्या पासबुकचा फोटो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास पतीचे कागदपत्र इथे जोडायचे आहे. सर्वात शेवट अर्जदाराचा फोटो, जो काही अर्जदार असेल त्याचा फोटो काढून इथे सर्व माहिती एकदा पूर्णपणे चेक करून घ्यायची. त्यानंतर ॲक्सेप्ट आणि हे स्वीकारायचं आहे. स्वीकारायचं आहे आणि माहिती जतन करायची आहे.